सुंदर असा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान समारंभ इथे संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी खास सन्माननीय अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। साहित्य भारती जिल्हा शाखा धाराशिवच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार प्रदान समारंभाच्या निमित्ताने साहित्य भारती परिवार विशेषतः आपल्या जिल्ह्यातल्या सर्व साहित्यिकांचं सौभाग्य आहे। मराठी असेल किंवा इतर भाषेमधलं साहित्य असेल तर त्या साहित्याबद्दल असणारी आत्मीयता जी काही तळमळ साहित्यिक आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आणि पर्यावरण या क्षेत्राशी ज्यांची अधिक निकटवर्ती नाळ जोडली गेली आणि प्रशासनातले उच्च पदस्थ अधिकारी म्हणून या जिल्ह्याच्या शाश्वत लोकाभिमुख सामाजिकमुख सर्वोपरी आणि सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्याच्या मागासलेपणाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या ठिकाणी भारतीय प्रशासन सेवेतले एक उत्कृष्ट कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आज आपल्या जिल्ह्याला लाभले, आज आपल्या कार्यक्रमाला लाभले ते प्रमुख अतिथी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय कीर्तिकिरण पूजा साहेब यांचं मी या निमित्तानं साहित्य भारती परिवाराच्या वतीनं आणि जिल्ह्यातल्या तमाम साहित्यिकांच्या वतीनं अगदी मनपूर्वक क्रांतिकारी स्वागत करतो। खरं तर यात आणखी एक दुग्ध शर्करा येतो असा आहे। खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांना इथं आमंत्रित केलं साहित्य विश्वामध्ये ज्यांचं खूप सर्वदूर असं नाव आहे ते या ठिकाणी उपस्थित असलेले साहित्य अकादमी नवी दिल्लीचे सदस्य आणि मुख्य मार्गदर्शक साहित्य भारती परिवाराचे आदरणीय डॉक्टर नरेंद्र पाठक साहेब प्राचार्य इथे उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत करेल। व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि गेली सातत्याने काही वर्ष जेव्हा मी एखादं पुस्तक लेखन करायचो त्या प्रत्येक पुस्तक लेखनाच्या पाठीमागे ज्यांची प्रेरणा असायची ते आमचे आदरणीय माझे अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, याशिवाय मंचावर उपस्थित असलेले साहित्य भारतीचे प्रांत मंत्री युवराज गोपाल लढे ते इतिहास संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, पुरातत्व विभाग त्यांचा आवडीचा विभाग आहे, त्यांचे मी स्वागत करेन आणि ग्रंथालय अधिकारी सन्माननीय हनुमानजी टाकणे साहेब यांचेही या निमित्ताने मी स्वागत करेन। आमचे मार्गदर्शक डॉक्टर अभय शापूरकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचेही या निमित्ताने मी स्वागत करेन। या ठिकाणी डॉक्टर प्रशांत चौधरी साहेब उपस्थित आहेत, आमचे दूरदर्शनचे सन्माननीय प्रतिनिधी आणि या जिल्ह्यातल्या पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष पाटणजी उपस्थित आहेत, आमचे मित्र शेषनाथ वास्कर उपस्थित आहेत। खरं तर आता सगळ्यांची नावं या ठिकाणी वेळेच्या मर्यादा थोडं लक्षात घेता थोडंसं शक्य नाही, पण एक मात्र मनापासून मी आपल्या सर्वांचं अगदी हृदयपूर्वक स्वागत करतो। कोणतीही चळवळ, कोणतेही संघटन, कोणतेही क्षेत्र खरं तर जेथे गळ्यात जनांचे गाजे अमृतवाणी ज्योती समसमरात प्रसवली स्फूर्तीची गाणी कवी कलावंतांचे, साहित्यिकांचे, संत महंतांचे, विचारवंतांचे, समाज सुधारकांचे ठरले हे प्रियस्थान नाव जेगी ज्याचे आम्ही सांगतो हिंदुस्थान हे ओजस्वी वर्णन आहे त्या भारत देशाचं। भारत एक असा देश खरं तर भारतीय स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती ब्रिटिश स्वातंत्र्याचे काळे ढग घोंगावत असताना भारत माता ब्रिटिशाच्या गुलामगिरीच्या साखर दंडाने करगचून बांधली गेली असताना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या घरावरती तुळशी पात्र ठेवून ज्यांनी समर्पित भावनेनं, त्याग भावनेनं, त्या बुद्धीनं ज्यांनी काम केलं आणि हे स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य आपल्याला प्राप्त करून गेलं। कालच 15 ऑगस्ट झाला आणि त्याच धर्तीवरती आपण या ठिकाणी स्वर स्वातंत्र्याचे एक सुंदर कवी संमेलनाचा कार्यक्रम केला आहे आणि खरं तर साहित्य क्षेत्रामध्ये जे खूप चांगले योगदान देत आहे साहित्यिकांच्या बद्दल मी आता खरं तर साहित्य भारती ही चळवळ, साहित्य भारती हा जो काही परिवार आहे साहित्य क्षेत्रामध्ये साहेब मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये साहित्य भारतीचं काम कधी कोणत्या भाषेमध्ये काम आहे हा नाही तर सर्व भाषिक क्षेत्रामध्ये जे काही साहित्यिक देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी सर्वोत्तोपरी योगदान देत असतात त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे खरं तर कीर्तिकिरण पूजा साहेब आहे। याबरोबरच तुम्ही लढत राहा, मी तुमच्या पाठीशी, साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण थकलेल्या भागलेल्या जीवाचं साहित्य क्षेत्रामध्ये विश्रांती स्थान म्हणून आम्ही डॉक्टर नरेंद्र पाठक साहेब आपल्याकडे बघतो। आज मला आपल्याप्रती नितांत आदर आहे, कारण आम्ही जे काही पावलं टाकतो, ज्या मार्गावरती आम्ही चालतो आहोत, कधी कधी आमचं पाऊल थोडंसं वेडवाकट पडत असेल। माझ्या वेदनेचं काय झालं तू विचारू नकोस, माझ्या वेदनेचं काय झालं मी त्या कागदावर ओतल्या आणि त्याचं पुस्तक झालं। तर या पद्धतीने ज्या कवींनी आपण उपस्थित पुरस्कारांचा इथे सन्मान करत आहोत। आजच्या या कार्यक्रम बार्शीहून आलेले प्रकाश गव्हाणे सरांना विनंती करते की आपण आपला सन्मान स्वीकारावा।
संस्था गौरव पुरस्कार इथे करत आहोत. राहुल सरांना मी विनंती करते की आपण आपला सन्मान स्वीकारावा. राज्यस्तरीय संस्था गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असून त्या प्रेरित आपणास समारोह मार्क तुमच्या विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे हा आम्हाला अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा नक्कीच तुम्ही पूर्ण कराल असा विश्वास आहे. सन्माननीय प्राध्यापक शेखर गिरी सरांचा सन्मान. परत एकदा खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. यानंतर आपल्या याच जिल्ह्यातील दास पौराज बाप्पाकडे बाप्पा होऊन जाऊ एक गजल. नक्कीच या कार्यक्रमानंतर आपण मी जाणीवपूर्वक आता गजल होऊन जाऊ द्या असं बोलले. या सन्मान सोहळ्यानंतर काव्य मैफिल रंगणार आहे आणि ज्या त्या साहित्यिकांना नवीन लिहिण्याची ऊर्जा मिळावी यासाठी धाराशिव जिल्हा शाखेमार्फत साहित्य भारती मार्फत या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वप्रथम डॉक्टरी व्यवसायामध्ये असून सुद्धा डॉक्टर संजय सोनटक्के सर हे नेहमी बालसाहित्य लिहित असतात आणि इतरही साहित्य लिहित असतात. त्यांचंही स्वागत आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, आदरणीय नरेंद्रजी पाठक साहेब आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांचंही या ठिकाणी स्वागत सन्मान करावा. आदरणीय डॉक्टर संजय सोनटक्के सर, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय नरेंद्रजी पाठक साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते आदरणीय संजयजी सोनटक्के सर यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होत आहे. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, आदरणीय नरेंद्रजी पाठक सर, आदरणीय अस्मिताताई कांबळे या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण जो सन्मान सोहळा घेत असतो तो राज्यातील तमाम साहित्यिक की जे आपल्या शब्दांच्या माध्यमातून समाजाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य करतात. काही मंडळी समाजकार्य करत असताना केवळ मी, माझं घर, माझी लेकराने, माझी बायको किंवा माझा पती याच्या पुढेही जाऊन की समाज सुद्धा माझंच कुटुंब आहे आणि त्याचं देखील मी काही देणं लागतो असे विचारधारा जोपासणारे सामाजिक संस्थेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतात. तर त्यांच्या सुद्धा पाठीवर एक कौतुकाची थाप टाकणं आपलं सर्वांचं कर्तव्य असतं आणि मग या भावनेनं हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो. राज्यभरातून खूप चांगल्या पद्धतीचा उत्तम असा प्रतिसाद या साहित्य पुरस्कारांना मिळतो. यावेळेस देखील खूप उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता. थोडा कार्यक्रम घेण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल मी सर्व पुरस्कारार्थींचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हे जे कोल्हापूर असेल, वाळवा असेल, बार्शी असेल, पुणे असेल, बुलढाणा असेल, आमच्या खंडूंची संस्था आपली माणसं धाराशिव असतील, या सर्वांचाच थोडा उशिरा का होईना परंतु या निमित्तानं आपण सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान सोहळा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. आणि या कार्यक्रमाच्या ज्यांच्या शुभास्ते कार्यक्रम मुख्यत्वे होणार होता ते आमचे म्हणजे राणा जगदीशसिंह पाटील साहेब येणार होते, परंतु त्यांच्या डॉक्टर साहेबांची तब्येत थोडीशी बिघडल्यामुळे आणि त्यांना हॉस्पिटलाइज केले असल्यामुळे त्यांना मुंबईला परत जावं लागलं. त्यामुळं ते आज आपल्या या मंचावर नाही. परंतु या आमच्या कानाडे सरांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्याच्या प्रशासनाचे अत्यंत यशस्वी आणि धाडसी पद्धतीनं अत्यंत कल्पकतेनं धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं कार्य या प्रशासकीय प्रमुख म्हणून आपली भूमिका जे पार पाडत आहेत ते डॉक्टर कीर्तिकुमार पुजार सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. सन्मान केला. कोणताही सन्मान हा एका व्यक्तीचा नसतो, त्यामागे गुरूंचा आशीर्वाद, आईबाबांचा आशीर्वाद, माझे काका, मावशी आणि सर्व माझे प्रियजन यांचे आशीर्वाद असतात. त्यांच्या सपोर्टशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही आहे. सो मी सगळ्यांना खूप खूप थँकफुल आहे आणि खूप कृतज्ञ आहे.